हे पोरगी एकही दिवस झाडू नाही लावत. इकडे झाडाकडे सारे पत्तेच पत्ते पडून गेले झाडाचे. सारा सडा सडा दिसून राहिला. पण एक दिवस पोरीनं झाडझूड नाही केली इकडे. कसं वाटून राहिलं, दलिंदरासारखं घर वाटून राहिलं हे. पण काय म्हणू आता त्या पोरीले बोलाले, ते तर काही ऐकत नाही. अरे देवा, कंबर गेली, अरे पाय. ते मंदा काय करून राहिली इथं? मंदा काय करून राहिली तू? अहो काही नाही हो, थोडंसं साफसूफ करून राहिली होती. मंदा, मी तुला सांगितलं होतं ना का काम नको करू म्हणून. तुझ्या पायावर जोर येईन ना. आताच तर प्लास्टर काढून आणलं. 2-3 दिवस तर होऊन राहिले आणि अजून करतं काय आफत करायले. आणि काहून रश्मी कुठे गेली? तिला म्हणा झाडू मारणं म्हणा इकडे. हो ते तिकडे काम करून राहिली होती तर म्हटलं मीच मारून घेतो म्हटलं. मंदा, तुझ्या काही मला समजत नाही. फक्त पोरीच्या गोष्टी लपवत आहे तू. कायची काम करून राहिली असन, मोबाईल घेऊन बसली असन नंतर. हां अवं, तिला काम करायला लावणं तुला काहून नाही लक्षात येत? तिलेच करायला लाव आणि सोडतो झाडू आणि बोलव तिले. अहो मी काय करू राहिली, दिवसभर तर बसली राहून राहिली. आता इकडे आली होती तर इथं कचरा दिसला, थोडासा पाणी किनं पडले दिसले तर म्हटलं झाडून घेतो म्हटलं उभ्या उभ्या. तू काही ऐकत नाही. रश्मी, रश्मी. नाही बाबाला काय झालं, कोण ओरडून राहिले एवढे? काय झालं बाबा, काय म्हणून राहिले? रश्मी, काय होय हे? तुला माहीत आहे ना, तू यायचे पायाले एवढं हे काही झालं, प्लास्टर लागलं. आता 2-3 दिवस तर झाले तिचं प्लास्टर आणलं काढून. आणि आता ते कामही करून राहिली आणि तू तिला कामही करायला लावतं आहे ना. तुला ऐकून काय 2-3 दिवसही नाही येऊन राहिलं काय? जरासा आराम करू दे ना तिला. काय होय बाई, हा तुला फक्त म्हटलं मौका पाहिजे. बाबाले सांगतं आणि बाबा मग मला अजून बोलते. मी केव्हा म्हटलं तुला झाडझूड कर म्हणून? साऱ्या घरचे कामं तर मी करून राहिली. हा तूच होय बाबाला माझ्या मागं लावून राहिली आणि माझ्यासोबत चांगली बोलतं आणि बाबाला लावून देतं अशा करीने करून. मी केव्हा म्हटलं तुला झाड म्हणून? झाडलं असतं ना म्या. हा रश्मी, काय होय हा, आणि कसं बोलून राहिली तू माझ्यासोबत? तुला काही वाटते काय? आता बोली इथं कचरा दिसून राहिला होता म्हणून आली मी झाडाले. म्या केव्हा म्हटलं त्याले का त्या म्हटलं म्हणून मला झाडासाठी? बरं आहे ना तुमचं, दिवसभर राबून घेऊन राहिले. हे काम कर, ते काम कर, ते काम कर. आणि तू बाबाचं नाव सांगते आणि बाबा तुझे नाव सांगते. हा आणि मलाच बोलणं ऐकवता दोघी मिळून. रश्मी, तू जास्त जीप चालवून राहिली, चपड करून राहिली. तू नाही करशील तर कोण करेन मग? आता वहिनीले तर हाकाललं आणि आता तुलाच करायला लागते. मग बाबा करून तर राहिली ना, नाही म्हटलं काय? हा किती दिवस झाले मीच तर करून राहिली. कोण राहिलं मग या घरचं? आई तर बसून खाते, आई तर काही करूच नाही लागत. आणि कोण करणार आहे मग? मीच करून राहिली. घेणं म्हणता घेणं. हा लय कॉड घेऊन राहिली होती ना पोरीची. पाय कशी बोलते तुही पोरगी. हा स्वतःचा डोया उघड स्वतःचा डोया. ते कोणाचीच नाही म्हटलं. त्या तिले कसं शिकवलं आणि कसं नाही. तिले ना मायची लागते, ना बापाची लागते, ना भावाची लागते. कोणाचीच नाही लागत तिले. आता पिंट्याचे बाबा खरं तर बोलून राहिले. कशीच झाली ही पोरगी, काही समजून नाही राहिलं. कशी झाली म्हणता सगळी तुही गलती आहे. त्या लाडावून तिले मार बिघडून टाकलं म्हटलं. मंदा, तुम्ही गोष्ट ऐके. हा बोला ना. मंदा, आता पाय पिंट्या गेल्या राधिकाला आणाले. पण राधिका तर येऊन जाईल. पण तिच्या घरचे तर लोक आहे ना. आता याने तिला एवढं मारलं, ते कसे काय येऊ देणार आहे? काही ना काही तर बोलणारच आहे ना ते. तसे तर काही येऊ देईन नाही. मग काय तुमचा काय विचार आहे? अहो म्हणता, मी तुला म्हणून राहिलो, पोरगी 2 दिवसच चांगली दिसते तिच्या माहेरी. एवढ्या दिवस चांगली नाही दिसत. हां आणि जर आता पाय तिच्यानं किती विघ्न येऊन राहिले आपल्या घरात. तिने काही त्या चांगलं शिकवलं नाही. हां दोघं नवरा बायकोच्या मध्यात भांडणं लावून दिले तिनं, पिंट्याच्या आणि राधिकाच्या. आणि झालं ना आता, झालं ना घर कसंचं कसं. तुझ्या लक्षात येऊ दे, आता तुला एकच सून आहे. आता पुढं चालवून अजून सून येईन. आणि 2 सुनाच्या मध्यात ते पचन काय? पचणारी तर ते पोरगी आहे नाही. ते तर तोंडावरच बोलते आणि मागही बोलते. त्या कसंच शिकवलं तिले आणि कसंच नाही ते तुला माहीत. पण आता मग एक गोष्ट आहे. आता म्हटलं तिले सासरी जायची तयारी कर. तिले सासरी पाठव. काही नाही ठेवलं आहे म्हणता. हां कोणती पोरगी माहेरी सुखी राहत नाही. ते तिच्या सासरीच सुखी राहते. आणि तू ही गोष्ट समज, आता समज. नाही तर अशी लाडवल्यानं म्हटलं तिचा संसार बरबाद होऊन जाईल. बरबाद व्हाले. पिंट्याचे बाबा जे काही बोलून राहिले ते असं वाटून राहिलं का खरंच बोलून राहिले. पण या पोरीचं तरी काय करू मी? हे तर सासरी जायचे तयारच नाही आहे. सासरी जातच नाही म्हणते. तर काय तर तिले काय धरून सोडून येऊ काय? धरून सोडून याले. आणि काय करू मी आता? हे तर चुकी आहे म्हणा. आता तिचं ऐकलं मी आणि मॅच सांगितलं पिंट्याले म्हणून हे सगळं झालं. नाही तर मॅच सांगितलं नसतं तर झालंच नसतं ना. आता मला पोराचंही पाहा लागत ना. आता मग पोर काही विचार करू एवढा बिमार झाला. आणि पुढं चालून काही झालं गेलं तर आता लय झालं. आता मला लाडवलं ना, ते कसंच व्यवहार करून राहिली. कोणाही काही बोलून राहिली. आता मलाच पहा ना कशी बोलली ते. काहीचं काही. हां याच्यासाठीच तिला एवढं लाड करतो काय मी? का मलाही काही बोलन, बापालाही काही बोलन.
तिच्या तर तोंडाले काही अरेकारेच नाही आहे, काही बघते जे तोंडात आलं ते. पण आता मला थोडंसं मन पक्क करा लागन, नाही तर जे पिंट्याचे बाबा बोलून राहिले ना ते खरंच होऊन जाईल. मग वेळ निघून जाईल, ना इकडची राहील ना तिकडची राहील, अशी गोष्ट होऊन जाईल तिची. काय करू काय नाही. राधिका, तू माझ्यावर विश्वास ठेव. याच्या पुढं हे गलती कधीच होणार नाही म्हटलं, कधीच होणार नाही. आणि जे गलती मी केली त्याचा मला लय पश्चाताप आहे. तू फक्त चल आता मग जीवन तुझ्याशिवाय नाही आहे. तू चल आता, मग गोष्ट ऐक तू. आता शेवटची गोष्ट ऐक. याच्यानंतर मी आधी असा कधीच वेळ घेऊन नाही देणार का तुला एवढं हे सहन करावं लागेल. हे पा जावई बापू, आमच्या इथं जेव्हा आम्ही जावयाची इज्जत करतो ना तर मन भरून करतो. पण आता असं बोलावंसं वाटून राहिलं का मी माझ्या पोरीले तुमच्यासोबत नाही पाठवू शकत. पण कहू नाही, आता मला माझ्या चुकीचा लय पश्चाताप आहे ना, लय पश्चाताप आहे. आणि वाटलंच तर मी तुमचे पाया पडून माफी मागतो सगळीचे, पण माझ्या राधिकाले माझ्यासोबत पाठवा तुम्ही. हे पा जावई बापू, ते सगळं काही बरोबर आहे, पण आता तुम्ही चुकी केली तर तुम्हाला सुधारावं लागन. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. पण आमचं असं मत आहे की जेव्हापर्यंत तुमची बहीण तुमच्या घरी आहे तेव्हापर्यंत आम्ही आमच्या राधिकाला तिथं पाठवू शकत नाही. कारण की तुमच्या बहिणीचा व्यवहार राधिकाच्या प्रती काही बरोबर नाही. आणि पाया किया पडायची काही आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही तुमच्या बहिणीले तिच्या सासरी पाठवून द्या, सगळं काही बरोबर होऊन जाईल. पण आई, आता ते तर माझ्या हातात नाही आहे ना, कारण की ते तर आईचा आणि बाबाचा निर्णय आहे. आता त्याच्यात मी काही बोलू शकत नाही. मग राहू द्या आमच्या राधिकाला इथेच. आम्हाला आमची पोरगी काही जळ नाही, आम्ही तिला पोचून घेऊ. आता तिचे वडील नाही आहेत तर काय झालं, मी आहे म्हटलं सध्या जिवंत. आणि जेव्हापर्यंत मी आहे माझ्या पोरीवर आजसुद्धा येऊ देणार नाही म्हटलं मी. राहू द्या माझ्या राधिकाला इथंच. नाही हो आई, असं कसं बोलता तुम्ही? असं बोलणार न चालणार आहे काय? आता राधिका मग जीवनसंगिनी आहे ना, तिला कसं राहू देऊ इथं? तिला घेऊनच जायचं आहे मला सोबत. मी काही करेन त्याच्यासाठी, पण तिला माझ्यासोबत घेऊनच जातो मी तिला नाही सोडत आता इथं. आता मी आलो तिला न्यासाठीच आलो आणि ठाम निर्णय करून आलो म्हटलं का माझ्या राधिकाला मी घेऊनच जाईल. अहो, सगळं काही बरोबर आहे हो, पण मी तिथे आली तर पुन्हा तेच होणार. कारण की रश्मिताईचं आणि माझं बिलकुलही नाही पटत, बिलकुलही नाही पटत. याच्यावर तुम्हाला काही ना काही उपाय शोधावाच लागला. आई जे बोलून राहिली ती बिलकुल बरोबर बोलून राहिली. आता मी काय करू? सुनबाई लय गरम झाली आता मलाच मध्यस्थी करायला लागल, नाही तर हे वाद जास्तच वाढून जाईल. सुनबाई, मी काय म्हणतो, जा ना स्वयंपाकाची तयारी करा ना. आता जावई आले घरी, करा काही मस्त. काय हो बाबा, इथं एवढ्या गोष्टी चालू आहे, तुम्हाला जेवणाची पडली आहे. इथं माझ्या पोरीचा संसार म्हटलं दोरीवर टांगलाय आणि तुम्हाला जेवाची गडबड होऊन राहिली. हे पाय सुनबाई, असं होत नसते. मला जेवाची गडबड नाही होऊन राहिली, पण पोरीसोरीचं काम आहे म्हटलं, थोडं हळूवारपणे घ्या लागते. गरम गरम नाही होत. आता त्याचा वयाले पश्चाताप होऊन राहिला ना. आता आपण शांततेनं बोलू. आता एकादमानं बोललं तर सगळं गडबड काही निघून जाते तोंडातून. आणि मारलेल्याचे घाव विजते म्हटलं, पण बोलणाऱ्याचे नाही विजत. हे तू ध्यानात ठेव. आता मी मोठा आहे, त्यापेक्षा जास्त जग पाहिलं म्हटलं. आता थोडंसं थंड करा आणि जाय तिले राधिकाला घेऊन जाय. आता लढून राहिली तिले नाही तिकडे. बाबाई बरोबरच बोलून राहिले. मी रागाच्या भरात जास्तच बोलून दिलं. थोडं मला सावरा लागन स्वतःले. अगं राधिका, चल बाई, आपण स्वयंपाकाची तयारी करू. आणि जावई बापू बसा तुम्ही, आम्ही स्वयंपाकाची तयारी करतो. माया आहे ना, मी राधिका किती दुखी आहे. देवही मला कधी क्षमा नाही करन. एवढं मन दुखवलं मी माझ्या बायकोचं. जावई बापू, बसा ना, बसा, आराम करा तिथं. काय आराम तर आता हराम झाला म्हटलं राधिकाले पाहून. असं मन करून राहिलं कायच करू मी. स्वतःचं काय डोकं फोडून टाकू का काय करू. माझ्या राधिकाले खरंच मला लय तकलीफ दिली. हे पा राधिका, जे झालं ना ते लयच वाईट झालं. पण आता बाई पुढे जीवन पडलं आहे ना. आणि जोही तू निर्णय घेशील तुझ्या निर्णयात मी समक्ष उभी आहे म्हटलं. आता तू काहीच विचार नको करू. आता तू फक्त तुझ्या जीवनाचा विचार कर. तुला कोणता निर्णय घ्यायचा आहे तर तू इथं आरामानं बस आणि रडू नको. रडल्यानं माणूस कमजोर होते. आता धीटपणे तुझ्या जीवनाचा सामना कर. आई, मी यांच्यावर कशी विश्वास ठेवू? तसे तर ते पश्चातापात दिसून राहिले, पण करू तरी कसं? माझ्या सासूनं माझ्या नंदीनं जे काही केलं ते पूर्ण डोळ्यासमोर येऊन राहिलं. कसं करू आई मी? हे पाय राधिका, आता म्हटलं तुझे मन पक्का करून निर्णय घ्या लागन. असं काही निर्णय घेशील तर नाही चालन. आता तू मला हे सांग, तू जातं जवयासोबत का नाही जात? पहिली एवढी गोष्ट सांग. हे पाय आई, तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही आणि तुझ्यासोबत मी कोणती गोष्ट लपवणार नाही. आता त्याचं सगळं पश्चाताप पाहून माझं मन होऊन राहिलं का त्याच्यासोबत चाललं जाव.
पण एक मन असंही होऊन राहिलं का तिथं गेल्यावर अजून मी ननद आहे, सासू आहे. त्याईनं जर पहिले जसं केलं तसंच अजून केलं तर मग हे अजून माझ्यावर अत्याचार करण आणि मग अजून मला इथं याची पाळी येऊन जाईल. मग करू तरी कसं आहे मी, तू सांग. बरं राधिका, हे तर सांगितलं, पण तुझ्या सासऱ्याचं नाही सांगितलं. तुझे सासरे गिसरे कसे आहे? अगं आई, सासरे तर खूप चांगले आहे. ते तर मला मुलगीच समजतात आणि माझी खूप केअर करतात. सासऱ्याचं काही हे नाही आहे, मला टेन्शनच नाही आहे. त्यांनी तर मला जेव्हापासून गेली ना मी तर वडिलासारखंच प्रेम दिलं. सासऱ्याचं काही नाही आहे व आई, बस हे सासू आणि नंदीमुळं सारं जीवन बरबाद आहे म्हटलं. बरं राधिका, आता तू तुझ्या नवऱ्याला म्हण की मी येते मनासोबत, पण तेव्हाच येते जेव्हा तुम्ही मला घेऊन वेगळं राहान म्हणा. मी त्यांच्यासोबत राहत नाही म्हणा, कारण की तू जर त्यांच्यासोबत राहशील ना तर ते अजून तुझ्यासोबत अत्याचार करणार आणि तुमच्या दोघांच्या नवरा बायकोत भांडणं लावून देणार. तर तुझ्या नवऱ्याला असंच म्हण, मी येते तर खरी म्हणा, पण मला घेऊन म्हणा वेगळं राहा लागन म्हणा. तर मी येतो म्हणा, नाही तर मी येत नाही म्हणा. वेगळं काय बोलते आई तू? वेगळं? पण हे कसं काय शक्य आहे? हे पा राधिका, तुला हे निर्णय घ्यास लागन आणि ठामपणे घ्या लागन. कारण की जर तुला संसार करायचा असेल ना तर काही काही निर्णय असेच घ्या लागते, नाही तर त्याच्याशिवाय काही पर्याय नाही ना बाई. केव्हापर्यंत तू सहन करशील आणि जाशील आणि अजून जसं होईन तसं करून येशील काय, सांग तू. आता मला तर ह्या इरादा आहे आणि त्याच्याशिवाय मी तुला काही तुझ्या सासरी पाठवणार नाही. तेले म्हणा वेगळं घर द्या तर मै पोरगी येते, नाही तर मै पोरगी काही तुमच्यासोबत येणार नाही. तू काही मोलकरीन नाही होई त्याची, सून होय म्हटलं. आणि तेले सुनीसारखाच व्यवहार करावा लागून तुझ्यासोबत. नाही पोरगी बनू शकत तर कमीत कमी सून तरी बनवा ना, असं म्हणणं तुझ्या सासूले. आणि तू काही टेन्शन नको घेऊ. आणि तुझ्याकडून नाही बोलणं होत असेल तर मी बोलतो जावं याले. आता मलाच पुढाकार घ्या लागन. हे पा मित्रांनो, अशी आहे राधिकाची स्टोरी. आज मी तिला जो सल्ला दिला तो बरोबर आहे की नाही, आणि याच्याशिवाय तिच्याजवळ काही पर्याय नाही आहे ना. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ पाहून राहिले आम्हाला माहीत आहे, आणि तुमचा प्रतिसाद खूप 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 भेटून राहिला आम्हाला. आणि पण तुम्ही व्हिडिओ पाहता आणि आम्हाला सबस्क्राईबही नाही करत. आम्हाला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल काय काय वाटते ते आम्हाला कमेंट करून सांगा. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद.